चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कन्व्हेयर बेल्ट खाली लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्नांवरील चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील जीर्ण झालेल्या इमारती, कन्व्हेयर बेल्ट प्रणाली आणि अन्य पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यासाठी DPR तयार करण्याची मागणी केली। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच DPR तयार करून नूतनीकरणाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले। अध्यक्ष महाराज, आपल्याला जाणीव आहे की साधारणतः 45-46 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग, विजेचे प्रश्न होते, तेव्हा चंद्रपूरमध्ये हे थर्मल पॉवर स्टेशन उभं झालं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही संच उभे झाले। अध्यक्ष महाराज, अतिशय वाईट अवस्था आहे। आपण म्हटलं की अरुंद रस्ते, बाकी अडचणी या जरी असल्या तरी सुद्धा 32 मिनिटात आपली गाडी पोहोचली। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, प्रश्नही आहे की या परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा अशी आग लागली आणि पसरली ही तर आटोक्यात आली, बाजूलाच ताडोब्याचं जंगल आहे आणि मग ती आग आटोक्यात आणणं कठीण होईल। अशी आग 1981 मध्ये लागली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण या संदर्भात आता 46 वर्ष सर्व यंत्रणा जुन्या झाल्या आहे, रस्ते खड्डे आहे, निरुंद झाले आहे, याचा एक DPR करून या सर्व ठिकाणी नूतनीकरणासाठी आपण मान्यता देणार आहात का? मग त्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा ज्यामध्ये कर्मचारी असतात तेही इमारती 45-46 वर्ष जुन्या आहे, त्याही कधी पडू शकतील। आता मुंबईला दुर्घटना होत आहे, मग चंद्रपूरमध्ये व्हायला सुरुवात होईल, तर याचा DPR बनवण्याचे आदेश आपण ताबडतोब देऊन भविष्यामध्ये होणाऱ्या